हे चिकन याचं काय बनवते? याचं चिकन कोरमा बनवते, चालेल? कसं लागतं? आवडत ना? आवडलं? मस्त झालंय? आवडलं तुला? स्वागत तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कटामध्ये. आज आपण बघणार आहोत चिकन कोरमाची रेसिपी. त्याच्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहेत. हळद, काश्मीरी लाल मिरची, मीठ, धना पावडर आणि गरम मसाला वगैरे असं हे सगळं आपण धुतलेल्या चिकनमध्ये चांगलं मॅरिनेट करून घेणार आहोत. त्याच्यावर थोडंसं दही घालणार आहोत आणि हे 25 ते 30 मिनटं जास्त वेळही ठेवलं तरी हरकत नाही आहे मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे त्याला फ्लेवर चांगला येतो. त्याच्यानंतर दुसरीकडे आपण कढई गरम करत ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल घालून कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो आणि काजू असं सगळं थोडंसं परतून घेतलं आहे आणि ते चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. नंतर पुढची स्टेप म्हणजे आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल किंवा तुम्ही बटर, तूपही वापरू शकता. मी ते बटर वापरलेलं. त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घातलेले, तेजपत्ता, दालचिनी, जिरं, ही सुकी मिरची असं सगळं घातले. थोडंसं परतवायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असे क्यूब केलेले आपण कांदा घालणार आहोत. क्यूब केलेले आपण शिमला मिरची घालणार आहोत. थोडा वेळ परतवायचे आणि त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं ते जे चिकन आहे ते घालायचं आहे. थोडा वेळ 5 मिनटं झाकण देऊन वाफेवर शिजवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी बारीक केलेली पेस्ट होती कांदा, लसूण, मिरचीची वगैरे, ती सगळी आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत. चांगलं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पाणी होतं म्हणजे आपण ब्लेंड केलेल्या पेस्ट तेही याच्यामध्ये आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर चांगले एक 5-10 मिनटं अजून शिजू द्यायचं आहे. ओव्हर कुक करू नका, कारण की कुक झाल्यानंतर एकदम ज्युसी असा फ्लेवर येतो या चिकनला. त्याच्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे. त्याच्यानंतर ही कोथिंबीर भरपूर घाला आणि रेडी आहे आपला चिकन कोरमा. चांगलं क्रीमने सजवा थोडंसं. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. खूप छान झालेलं, नक्कीच ट्राय करून बघा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. अविग्ना डोंट नाईफ. हे घे तुझं चिकन कोरमा. कसं लागतं? आवडत ना? आवडला? खा मग. मस्त झालंय? आवडलं तुला?